वडाचा कोण आणि त्यासमोर फाईट करेल आई जननी आई जननी मानाई अंबोली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल ना. ओंबली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल त्यासमोर फाईट करेल जय हनुमान वॉरियर. ओंबली विपक्ष फाईट करत असताना वडाचा कोंड ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमचे प्रसाद सर देखील थोडेसे नमलेले आहेत कारण की भरपूर थकलेले आहेत. सकाळपासून आपण पाहतोय आयोजक थोडंसं लक्ष द्या. अमित दादा अंपायर्स देखील लक्ष द्या. कॉमेंटेटर्स आमचे टेक्निकल रूम डीजे मास्टर्स आणि त्यानंतर आमचे लाईव्ह वाले थोडंसं लक्ष द्या. त्यांना देखील थंड करा कारण की भरपूर गरम ते देखील झालेत सकाळपासून. ओड नंबर आपण पाहतोय खरं अर्थाना ओड नंबर 1 वैभवला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण जर पाहिला तर वैभव आहेत आणि वैभवशाली कामगिरी करेल का. बी पोल मधील पहिली मॅच एका बाजूला टीम ओंबली हा संघ घेतो आणि वडाचा कोण दुसऱ्या बाजूला. कोण जिंकेली सामना ते देखील पाहणं फार गरजेचं. बिग फाट बॅटल बी पोल ला सुरुवात पहिली मॅच देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल लफ करण्याचा प्रयत्न बॉटम बॉलचा संपर्क होत नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतोय. तुकारामजी सकपाळ साहेब यांचा संघ आपण पाहतोय जे हनुमान वॉरियर्स. वडाचा कोंडा संघ पाहायला मिळतो आणि तुकारामजी सकपाळ यांचा संघ आहे इन ऍक्शन मध्ये. तर दुसऱ्या बाजूला ओंबली हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. संदेशजी सकपाळ साहेब यांचा संघ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. रन आउट. फलंदाज होतो बा. धक्का क्रमांक पहिला लागत असताना महत्वाची विकेट आणि परतावं लागेल बॅटर उमेश इथे मात्र परततोय मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोजला आपण पाहतोय. क्या बात आहे. जल्लोष शेअर्स देखील आपण पाहतोय करतात तुकाराम दादा पूर्ण टीमला कारण की त्यांचा संघ जेव्हा जेव्हा संघ मालक आपण मगाशी पण पाहिलं शैलेश पवार साहेब होते. तदनंतर आमचे विशाल दादा होते. अगदी भरपूर चेहरा तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळेस आपला संघ खेळत असतो एक वेगळं अभिमानाची गोष्ट असते. प्राऊड मुवमेंट असतो. इमोशन्स देखील असतात की संघ हारतोय का जिंकतोय. मनोजला आपण वाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो सुरुवात झाली आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल अर्थातच आमचे मिळदादा पिसेकर असतील प्रतीकदादा पिसेकर एवन जोडी पिसेकर बंधू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे क्रीडांगण खाजगी मालकाचे क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी नीटनेटकं प्रामाणिक असं मैदान अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं हे मैदान आपण पाहतोय. अंडर द फ्लड लाईट्स आपण जर पाहू तर एक वेगळी मजा तुम्हाला नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला नक्कीच मिळेल. एकदम अंडर द फ्लड लाईट्स तुम्हाला एवन क्वालिटीचे पाहायला मिळतात. त्यानंतर अगदी हवेमध्ये बदलापूरची हा हवा तुम्हाला एक वेगळीच फील देते. षटक क्रमांक म्हणून पाहतो यावेळेस पहिल्या प्रगतीपथावरती धावांचा जर विचार केला तर 3 धावा फलकावरती आहेत. आमचे नेतेजी वैर देखील आपण पाहतोय आस्वाद घेतात यावेळेस लाभ घेतात कारण की बदलापूरची हवा आहे. नैसर्गिक वातावरणात वसलेले क्रीडांगण आणि ऑफ करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि या लेग पायच्या स्वरूपात अंपायर सिग्नल रमाकांत सर आमचे सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जर पोहोचेल 4 या धावसंख्येवरती 4 ऑन बोर्ड. ऑफ करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तिथे तैनात होते. P1चं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. बघा टायमर ऑन आहे हे देखील नोंद घ्या. 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत आणि जर 25 मिनिटांच्या अवधीमध्ये तुमचे 5 षटक कंप्लीट झाले नाही तर 6व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर जो 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक ओव्हरला तुम्हाला टायमिंग तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू हे देखील नोंद घ्या. बघा प्रत्येक ओव्हरला तुम्हाला टायमर आहे 5 मिनिटाचा अवधी
हे पूर्ण करावं लागेल. प्लेड आउट झालेत. अजून एक धक्का लागत असताना वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक. एका ओव्हर मध्ये दुसरी विकेट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. कॅप्टन स्वतः इथे बाद झाला. नागेशला आपण पाहतोय परतावं लागले. न्यू बॅटर मैदानाची आपण पाहतोय. रोहन आलेत इनॅट नंबर 4 वरती. रोहनला आपण पाहतोय. हा बॉल तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट हँड द विकेट. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न आणि क्लोज कॉल होता. क्लोज कॉल होता. यावेळेस देखील प्लेड आउट झाले असते परंतु अगदी समच्या बाजूने आपण पाहतोय क्लोजली बॉल ट्रॅव्हल झाला. शैलेजी पवार आपण पाहतो थोडेसे नाराज आहेत. संघ परास्त झाला काही हरकत नाही. नेक्स्ट स्पर्धेमध्ये तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा असतील. अपयश मध्येच यश लपलेलं आहे मित्रांनो. मी नेहमी सांगत असतो प्रयत्न करा, पराकाष्ठा करा, मेहनत करा. कुठे चुका झाल्या ते पहा आणि सातत्याने त्याच्यावरती वर्क करा. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय. धावफलकातून पोहोचले तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आणि षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतोय. प्रेम बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय तुकाराम सावंत आहेत. मैदानाच्या आतमध्ये परंतु मैदानाच्या बाहेर आमचे तुकाराम सकपाळ आहेत. संघाचे टीम ओनर आपण पाहतोय आणि आपल्या असोसिएशनचे आपण पाहतोय पोलादपूर असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत तुकारामजी सावंत साहेब. आता सध्याच्या घडीला सातत्याने आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षापासून असोसिएशनची जिम्मेदारी परंतु आता टीमची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. आणि सातत्याने आपण पाहिलं तर ते देखील एक शिल्पकार आहेत या टीमचे. ते देखील संघ मालक आहेत तुकाराम दादा. दोन्ही तुकाराम दादाचा विचार केला तर चांगले आहेत व्यक्तिमत्व परंतु त्यांच्यावरती पलटवार प्रहार करत असताना स्वीट हिट आणि स्वीट हिट बॉल पाठवलाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा दर्जेदार शंखमय करणारा षटकार. धन्यवाद. एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. अजून एक त्या दिशेने फटका सजवत होता. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती षटकार आला मागच्या बॉलवरती परंतु आता डॉट बॉल. ती क्षमता आहे बॉलिंग करत असताना तुकाराम दादा यांच्यामध्ये. षटक क्रमांक म्हणतो पाहिलं तर ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. पहिल्या बॉलवरती डॉट त्यानंतर षटकार आणि त्यानंतर अजून एक डॉट आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न अबाउट द विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी विकेट्सच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालेत. अगदी स्टम्पच्या वरून स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न आता सक्सेसफुल होतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर
मेजरमेंट घेतली आणि या बॉलवरती वन बाउंस सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक बॅटर का वार, चौकार. लॉफ करण्याचा प्रयत्न. हो क्या बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. बराच काळ बॉल हवेमध्ये परंतु जेल ड्रॉप. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं कंप्लीट आहे. दाफलक जो पोहोचेल 17 रन बोर्ड. 17 पैकी 17 कुठल्या टीमला असेल अशुभ मानलं जातं, परंतु या 17 पैकी 17 कुठल्या टीमला आपण पाहतोय मिळेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 17 धावा दाफलकावरती जोडले गेलेत. वैभव आला बॉलिंग ट्रॅक वरती. ओड नंबर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तिरी वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलाय वैभव वास्तक. गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फ्लिक द रिस्ट होतं परंतु आपण पाहिलं तर बॉटम बॉलचा संपर्क झाला नाही. प्रॉपरली कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि स्पाइकच्या स्वरूपात अंपायर सिग्नल आम्हाला सांगत असताना एक धाव मिळेल. यांची सिंगलच्या मदतीने समीकरण जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. इक्वेशन आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती जोडले गेलेत. बॅटिंग करत असताना टीम उंबली या संघाची आपल्याला पाहायला जरूर मिळते. एका बाजूला वडाचा कोंट, दुसऱ्या बाजूला उंबली या संघ खेळतोय. एक फॅट बॅटल लॉफ केला ओव्हर द हिट्स. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आपण पाहतोय इथे फटका सुधारण्याचा प्रयत्न होता परंतु लांबी तितकी नव्हती. फिल्डर तिथे आहेत लॉंग ऑफला डीप मध्ये. चुकीचं थोडंसं थ्रो, कलेक्शन देखील थोडंसं चुकीचं. एकच जमळेल, संयम मानावा लागेल आणि या एका धावेच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. लॉंग ऑफ लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. बड विकेटला 1 आणि स्क्वेअर लेग लेग फिल्डर डीप मध्ये आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग पॉइंट रिजन लेग बॉलर मिड ऑफला लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु बॉटम बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सातत्याने आपण जर पाहिलं तर टप्पा फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल परंतु क्रिकेटमध्ये टप्पा हा बॉलरचा फार महत्वाचा आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानात चालू आहे. राईट मोद विकेट. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. अजून एक लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु या लाऊड अपील मध्ये जोश त्यामुळे पाहायला मिळत नाहीये. लीडिंग एज आणि एका धावेच्या मदतीने सिंगलच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल 20 ऑन बोर्ड. दुहेरी अंकामध्ये दाफलक. थोडस ही मॅच लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल करेल का ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. 20 धावा दाफलकावरती आहे. सकाळपासून आपण पाहतोय 100, 90, 80 धावा होत आहेत परंतु जसं संध्याकाळचं सत्र चालू होईल धावा तुम्हाला थोड्या कमी नक्कीच पाहायला मिळणार आहेत. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ कटर बॉल स्लाइटली इन स्विंग बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल अगदी बॅटरकडे देखील उत्तर नव्हतं.
चल यस स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. टायमर ऑन आहे हे देखील विसरू नका. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि बघा 16 मिनिटं तुम्ही कंप्लीट घेतलेत. याचे देखील नोंद घ्या. 1 मिनिट तुम्ही जास्त घेतलाय. टायमर ऑन आहे हे देखील विसरून चालणार नाही. 1 मिनिट तुम्ही जास्त घेतलाय. टीम वडाचा कोण तुम्हाला ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 16 मिनिट तुम्ही कंप्लीटली घेतले ते देखील नोंद घ्या 3 ओव्हर टाकण्यासाठी. उर्वरित तुम्हाला 9 मिनिटांमध्ये 2 षटक टाकायचे आहेत हे देखील नोंद घ्या. यस बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 गोलंदाज. पहिला वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 25-25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. सतीश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 टायमर ऑन. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा बॉल आपण पाहतोय. फुलटॉस बॉल आय थिंक होता परंतु टप्पा अगदी स्लोवर स्लाइटली डाऊन द बॅट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावेळेस शॉर्ट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 25 या धावसंख्येवरती. लॉफ्टेड हिट पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत. क्या बात आहे. कॅच रिप्ले केली आहे. अजून अजून एक धक्का लागत असताना टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय उमली या संघाला 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक थँक्यू डिझे धन्यवाद. तिचे मस्त देखील अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये जोशामध्ये आलेत. पुन्हा शिकते बॉल ऑफ यार्ड. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. लोवर फुल टॉस ओव्हर द हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर आपण पाहतोय
त्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने दाफलक पोहोचेल. 26 मोड 26वा दाफलकावरती आहे. चौथं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. बघा टायमर ऑन आहे, या देखील नोंद घ्या. प्रत्येक नंतर आम्ही तुमच्यापर्यंत टाइम कळवतोय. पुन्हा शिकला बॉल होती यार, या वेळेस डॉट बॉल बॅटन पॅडच्या मधून अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतात. समीकरणाचा विचार केला तर थोडेसे चेंजेस पाहायला जरूर मिळतील. आणि 26वा दाफलकावरती 5 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. शेवटचा अजूनही बॉल बॉल यार, यावेळी सोबत हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत, परंतु कॅच ड्रॉप, जेल ड्रॉप केली आहे. ही जेल किती मार्क ठरणार आहे ती येणारे वेळेस सांगून जाईल, कारण की कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीथ वाक्य आहे. पकडा जेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने समीकरण चेंजेस पाहायला मिळतील. दाफलक पोहोचेल 27 बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी चौथा कंप्लीट आहे. 27वा दाफलकावरती आहेत. 27 ऑन बोर्ड आणि अजूनही शेवटचा आपण पाहतोय षटक उर्वरित अजून 2 आपल्याला पाहायला मिळतील. अगदी 4 ओव्हर कंप्लीट तुम्ही केलेत. टोटल 20 मिनिटांमध्ये आपण पाहतोय, 20 मिनिटांमध्ये आपण पाहतोय कंप्लीट जरूर केलेत. शेवटचे 5 मिनिटांमध्ये आपण पाहतोय हा षटक तुम्हाला हाताळावं लागेल, हे देखील विसरून चालू नका. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रेम आहेत आणि आम्हाला नक्कीच माहिती आली की आर्मी मध्ये आहेत, सोल्जर ऑफ इंडियन आर्मी. विशेष त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळाला, परंतु टप्पा थोडासा बाहेर होता, स्लाइटली आतमध्ये असता थोडंसं आतमध्ये अजून बॉल पाहायला मिळाला असता, परंतु वाईट बॉल आलाय. सुरुवात थोडीशी खराब. बॉल दिया लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. वाह क्या बात है, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अखंड स्पर्धेमध्ये मी तर म्हणेन आज पहिला दिवस आहे, परंतु अजून येणारे 3 दिवस देखील ही कॅच तुम्हाला पाहायला मिळणार नाही, ही गॅरंटी मी देतो. क्या बात है, लाजवाब ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. अगदी 200 ते आपण पाहिलं तर 100 मीटर इथे बॉल पूर्णपणे अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत कॅरी करत येताना जेल इट प्ले केले. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. लाजवाब फिल्डिंग. तिथे विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतो होते ऋषिकेश. क्या बात है, ऋषिकेशचे नाव मात्र लौकिक होईल. व्हॉट अ कॅच, कार्बन कमाल कॅच पाहायला मिळते. न्यू माटर मैदानाची आतमध्ये नितीनला आपण पाहतोय. राइट अ मोद विकेट. नेक्स्ट बॉल. वाह क्या बात है, कमालीची गोलंदाजी प्रेमच्या माध्यमातून होते. सध्याच्या घडीला आपण पाहिला पहिला बॉल वाईट आला, तदनंतर विकेट, तदनंतर डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ कंप्लीट. 28वा दाफलकावरती 28 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 5. टप्पा सुरक आहे. आपण तो विचार केला तर यावेळेचा विचार केला तर डॉट बॉल आहे. ऑफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस आपण पाहतो लाऊड अबिल. काय घडलं मैदानाची यस उंगली ऊपर. ओ यू टी फलंदाज होतो बा. धक्का लागत असताना अजून एक टीम होतोय, टीमला लागत असताना फलंदाज बाद.
कुठल्याही प्रकारचा अगदी आय थिंक शोल्डरला तिथे बॉल ब्लश झाला आणि डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. बोलत या. नेक्स्ट बॉल, खोलवर टप्पाचा बॉल, टप्पा सुरेख पाला मिळतोय. क्या बात आहे. बॉटम बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉटम पॅडच्या मधून अगदी बॉल ट्रॅव्हल. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी केली प्रेमने. दाफल जाऊन स्थिरावलाय फक्त आणि फक्त 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. 28 धावा दाफलकावरती. शेवटचा ओव्हर अजूनही उर्वरित आहे. येस बोलत या. नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, पहिलाच फुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. क्या बात आहे. साती हात निभाना, त्याच प्रकारचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये असून एक विकेट. विकेटचं पतन, फलंदाज स्वाद. क्या बात आहे. जेल वॉटर कॅच. एका मित्राने कॅच पकडली, दुसऱ्या मित्राने ती कॅरी केली. नितीन न्यू बॅटर मैदानाची आतमध्ये नेट नंबर 9 वरती आपण पाहतोय. ऑफ करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, परंतु फिल्डर तिथे आहे पॉइंटला. आणि एक चिकी सिंगल मेल एका धावेच्या मदतीने दाफलक जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 29 माफ करा, 29 धावा दाफलकावरती आहे. 29 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल, स्लोवर स्लोवर फुल टॉस होता. काय गोलंदाजी व्हेरिएशन फार चांगला पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपात आपण पाहतोय ही एक धाव मिळेल. आणि सातत्याने आपण पाहतो की ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन कंट्रोल आहे तो कधी अपयश ठरत नाही. त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या गडीला बॉलिंग ट्रॅकवरती सतीश करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर सिंगल आणि तदनंतर आपण पाहिलं 22च्या स्वरूपात एक धाव आली. आणि हा आपण पाहतोय या बॉलवरती दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने दाफलक जाऊन पोहोचेल 32 धावा दाफलकावरती. 32 ऑन बोर्ड. 32 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल, अखेरचे 2 बॉल या इनिंग मधील. लास्ट 2 बॉल्स ऑफ द इनिंग. आणि अतिरिक्त धाव यावेळेस मिळेल. नो बॉल. मॅच मध्ये 20 धावा बनवण्याची संधी आहे बॅटरकडे आता, कारण की फ्री टाक. नो बॉलचा आपण पाहतोय करताना एक धाव इथे ऍड जरूर झाली आहे. आणि नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल आहे. संधी असेल बॅटरकडे. बोलत यार. फ्रीडचा बॉल होता. कट केला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. आणि ही एक चिकी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे, परंतु मिळेल का नाही. फलंदाज होईल बाद. विकेटचं बदल धावचीच्या स्वरूपात धक्का
चला दुसरं इनिंग चालू होईल आणि येणारे 36 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. येस टॉस आपण करतोय लगेच मांडण्यापर्यंत शुभास आपण करतोय टॉस. स्पिन द कॉइन. चला येस स्पिन द कॉइन मांडण्यापर्यंत शुभास साहेबांच्या शुभास आपण करतोय टॉस. स्पिन द कॉइन आणि टेल्सचा कॉल आणि येस टेल्स झालाय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि टॉस खऱ्या अर्थाने जिंकला टीम दामनदेवी या संघानं आणि श्री पवार इथे उपस्थित आहेत टीमचे कॅप्टन. काय म्हणाल टॉस जिंकलाय प्रथमतः निर्णय काय? प्रथमतः तर आम्ही बॅटिंग करू आणि एक समोरच्या चांगला स्कोर उभा करून देऊ साठी. पहिले आपण पाहतोय खरं अर्थानं आज सकाळपासून तब्बल 80 ते 100 धावा कुटण्याचा प्रयत्न चालू आहे. सकाळपासून हे ॲव्हरेज इकॉनॉमी तुम्हाला पाहायला मिळते, परंतु बॅटिंगचा निर्णय तुम्ही घेतला एक धाडसी निर्णय मी तर म्हणेन. आणि धाडसी निर्णय घेता समोरचा देखील संघ आपण पाहतोय खरं अर्थानं मातब्बर संघ आहे. आणि आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर टॉस तुम्ही जिंकला बॅटिंगचा निर्णय. आणि समोर देखील या संघाबद्दल काय प्लॅनिंग असेल, काय टीम प्लॅनिंग पूर्णपणे सांगाल या टीम विषयी? समोरची टीम नक्कीच चांगली आहे आणि आम्ही त्यांच्या समोर चांगला स्कोर उभा करू जेणेकरून नाही का आम्हाला विजयाकडे जाता येईल, वाटचाल करता येईल. आणि बाकी काय नाही, एवढंच बोलायचं. थँक्यू. थँक्यू सो मच. नेक्स्ट शेवटचा प्रश्न असेल. संध्याकाळचा सत्र आपण पाहतोय बदलापूर नैसर्गिक सानिध्यात बसलेले क्रीडांगण अर्थात जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्या क्रीडांगणावरती आपण पाहतो क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा अगदी A1 क्वालिटीची स्पर्धा, दमदार स्पर्धा पाहायला मिळते. त्या स्पर्धेविषयी काय म्हणाल? आता हे माझं 3रं वर्ष आहे की SPL खेळतोय आणि कर्णधारपदी आहे मी. पण आता 3 वर्ष खूप छान आपलं आयोजन केलं होतं आपल्या सह्याद्री विभागाने. आणि यावेळेस म्हणजे एक नवीन म्हणजे की आमच्यासाठी डे नाईट ही स्पर्धा भरवलेली आहे. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा एक अनुभव भेटणार आहे या डे नाईटचा आणि तो आम्ही नक्कीच हे करू, त्याचा फायदा घेऊ. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा तुमच्या टीमला. एका बाजूला आपण पाहतोय अमित दादा आहेत, भरपूर मेहनत त्यांनी देखील केली, परंतु टॉस गमवला, मॅच गमवली नाही. काय म्हणाल टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही देखील बॅटिंगच करणार होतो, परंतु हरकत नाही आहे. टॉस समोरच्या संघाने जिंकलाय, परंतु आम्ही त्यांना कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच. नक्कीच यावेळी सुद्धा प्रथमतः तुम्हाला बॉलिंग करायची आहे आणि खरं आता सामना आपण पाहतोय एक चांगल्या जरूर सकाळपासून आपण पाहतोय. तुम्ही देखील स्पर्धेचे शिल्पकार आहे, दमदार मेहनत तुम्ही देखील केली आहे आणि दमदारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नक्कीच एक आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आम्ही 3 वर्ष सतत मेहनत करतोय. पहिल्या वर्षी देखील आम्ही राजीव गांधी स्टेडियम बेलापूर या ठिकाणी आम्ही स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि पहिल्यांदा स्टेडियममध्ये सर्व असोसिएशनची मुलं खेळली होती. SPL पर्व पहिलं आणि त्यानंतर आता हे नवीन कॉन्सेप्टमध्ये आम्ही थोडंसं बदल केला की डे नाईट स्पर्धा मुलांना खेळण्यासाठी मिळावी, त्यासाठी आमचा नक्की प्रयत्न होता आणि तो आम्ही यावर्षी करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे जोडली जातील आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी मखमली गौड आवाज नवी मुंबईचा अर्थात नितेजी बोईर सर तिथे उपस्थित असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. मार्शला कारण की एक चुरशीची लढत तुम्हाला पाहायला मिळते. माफक लक्ष आहे. तब्बलचा विचार केला तर 35 धावांचं छोटंसं आव्हान आहे आणि ते कशा प्रकारे चेस होईल का डिफेंड होईल ते ऐकवण्यासाठी धावतं समालोचक आपण ऐकणार आहोत नितेजी बोईर सरांचा ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू अनुज, थँक्यू सो मच वन्स अगेन. फार चांगला संवाद आपण पाहिला, ऐकला, अनुभवला. 2 टीम कॅप्टन दरम्यान हा संवाद साधला गेला. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अमितजी घाडगे हे नेहमीच फार छान बोलतात आणि संवाद साधत असताना मात्र नक्कीच स्पर्धेबद्दल त्यांनी चांगली माहिती दिली. आपण मॅचवर थोडं फोकस करूया. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. 34 धावांचं एक छोटंसं टार्गेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये सेट झाला आणि अगदी ॲज पर द रूल बुक 35 टू विन 30
36 चेंडू आणि 35 धावा असं रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र नक्कीच या मॅच मध्ये जर का कलाटणी तुम्हाला द्यायची आहे तर गोलंदाजांना मी म्हणेन चांगले डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये खेळ करावा लागेल. प्रत्येक एक चेंडू मात्र चांगला रिलीज तुम्हाला करावा लागेल. वाईट बॉल, नो बॉल, एक्स्ट्राजवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल आणि सर्व डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. तरच या मॅचमध्ये काहीसं तुम्हाला करता येईल, काहीसं चांगलं प्रदर्शन करता येईल, मॅचमध्ये तुम्हाला पुनरागमन करून देता येईल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, 35 धावांचा टार्गेट इथे स्टार्ट झालं आणि त्या धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणारे युनिट टीम आई जननी मानाई ओंबली हा संघ आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोण बिनबाद 7 अशी संथ परंतु सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. पहिलाच बॉल षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवोदित गोलंदाज. पहिलाच बॉल वाईट फेकला गेलाय. रणसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती बिनबाद 8 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. tenniscricket.in.live च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 3 कॅमेराज आपल्याला सेट पाहायला मिळत आहेत. 2 आमचे मास्टर कॅमेरामॅन, हेड कॅमेरामॅन, त्यांचं आम्ही कौतुक करू. एक आपले सूरज धुले खरं तर त्यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. स्वतः एक खरं तर अप्रतिम क्रिकेटचे खेळाडू ज्यांना नुकतीच खरं तर मॅन ऑफ द सिरीज ची मात्र बाईक हे नामांकन मात्र मिळालं. अर्थातच अशी माहिती आमच्यापर्यंत त्यांचे साथी सहकारी यांनी मात्र पोहोचवली आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल हवेमध्ये फटका फसलाय. 4 फिल्डर आणि अगदी त्याच्या मधोमध सेफ लँडिंग झाला बॉल. 9 हा आकडा आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. त्याच्यामध्ये आपण जरूर जर का बघितलं गेलं तर 2 फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 11 या आकड्यावर सतीश वैयक्तिक खेळतोय. 2 या आकड्यावर संकेत खेळतोय 7 वर आणि 2 फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं संकेत आणि सतीश. एकूण धावसंख्या 11. 2 एक्स्ट्रास आपण पाहतोय. स्वीटचा फटका, खराब शॉट सिलेक्शन, थोडंसं धाडस, थोडंसं साहस मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसलाय आणि त्या प्रयत्नांना मात्र आता पहिल्याच अटेम्प्टमध्ये अपयश मिळालंय. हा डॉट बॉल न होईल सांगता षटक क्रमांक सुरू आहे ते दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन आतापर्यंत मोठा फटका सहजू दिला नाहीये. एज अँड गॉन. व्हॉट अ विकेट कीपिंग स्किल अँड व्हॉट अ फील्डिंग ॲथलेटिसिझम दॅट इज. पाहूया ऍक्शन. झेल टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील संकेत. बॅक टू द डगआउट.
रन आउटच्या स्वरूपात संकेत बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा एकदा आपण अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करूया. चांगली मैफिल आणि चांगलं एंटरटेन केलं. आज संगीतबद्ध वातावरण आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राचार्य करतोय. सूर्य एका बाजूला अस्तास जात असताना भगव्या रंगाची छटा सूर्यकिरण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भगव्या रंगाच्या त्या खरतर मावळत्या सूर्यकिरणांना करूया आपण नमस्कार आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे, जिथे आपण पाहता षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवेदित गोलंदाज टीम आई जननी मानाई ओमली या टीमकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये मिस्टर उमेश. पहिलाच बॉल वेट वॉच आणि त्यानं मात्र ऑन द राईज हा बॉल खेळून काढला. डीप कव्हर्स मध्ये आहेत फिल्डर, फक्त एकच जा मिळणार. एकनं रणसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय एकनं धावसंख्या पुढे जाईल पोहोचील ती आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन आकडा या स्क्रीनवर 18 गणेशला आम्ही जरूर एक किस्सा सांगणार आहोत. पत्त्यांची मैफिल बसते बघा. पत्त्यांची खुर्चीवर बसणारे असतात वरती, ते खरं तर ते हापलेले असतात, त्यांच्या खिशातले पैसे ते हारलेले असतात. ते सांगतात की दुरी टाक, एक्का टाक, बदामचा बादशाह टाक आणि खाली डाव मांडलेले असतात. थोडंसं आपण खेळापासून वंचित गेलो. दॅट वॉज ऑफ द फील्ड. इट वॉज सपोज टू नॉट हॅपन. परंतु जर का आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये तर जरूर आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने ही विकेट आणि या विकेटचं पतन मिळालं. आणि मगाशी जो उल्लेख झाला 35 धावांचा मात काढत असताना मैदानाच्या आतमध्ये काल ज्या पद्धतीने IPLच्या एका मॅचमध्ये आपण पाहिलं 108 धावा सक्सेसफुली डिफेन्स झाला. याही मॅचमध्ये कदाचित याही धावा डिफेन्स होऊ शकतात. संपूर्ण डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये, जिथे आपण पाहताय इन स्विंगिंग बॉलिंग, आउट स्विंगिंग बॉलिंग, फ्लाइट बॉल्स, यॉर्कर बॉल्स, अगदी आपण पाहतोय की व्हेरिएशन्स आणि संपूर्ण मॅचवर मी म्हणेन कंट्रोल साधला गेलाय. आम्ही अभिनंदन करतोय टीम ओमली या टीमचं. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. बैठक फटका सजवलाय, ब्लाइंड स्ट्रोक, झेल ड्रॉप झालाय. नाराज असतील कॅप्टन तुमच्यावर, नाराज असतील ओनर. हा वास्तविक पाहता हा झेल टिपायला हवा होता. बॅक टू बॅक विकेटची गरज होती, विकेटच्या ते शोधात होते. गणेश इथे नाराज आहेत आमचे 12th मॅन. ते सांगतात की हा कॅच मी अगदी सहज पकडला असता, पण काय करू, मला ह्यांनी घेतलं नाही ना आतमध्ये. दॅट इज व्हॉट सपोज टू बी हॅपन. मैदानाच्या बाहेरून तो जल्लोष, तो जोश, तो उत्साह, ती एनर्जी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. आपणही म्हणतो ना कधी कधी भारतीय संघ खेळ करत असता की अगदी हा काय बॉल, हा तर सहज मारायला हवा होता. अगदी इथे नाहक बली, लॅक ऑफ कम्युनिकेशन, लॅक ऑफ कन्व्हर्सेशन. बॅट्समन इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज, ही इज सपोज टू बी रन आउट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ हो, जे घडायला नको हवं होतं तेच घडलं आणि अजून एक विकेट बाद. उन्नीस रन स्कोर बोर्ड पे. 35 काढायचे आहेत. इक्वेशन आपण पाहूया. स्क्रीन आपल्याला काय दाखवतंय, काय आहे इक्वेशन. मागची 4 चेंडू, 2 सिंगल, 2 विकेट्स, चकमक चकमक. उर्वरित 2 चेंडूवर संयम, संरक्षात्मक पवित्रा, डिफेन्सिव्ह अप्रोच.
इथे ओव्हरथ्रो ओव्हर एक्साइटमेंट आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक धाव ऍड होईल. रणसंख्या पोहोचेल 21 वर 21. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ही गोलंदाजी अप्रतिम होतीये. क्षेत्ररक्षकांकडनं एक चूक झाली. आता इक्वेशन 16 चेंडू 16 धावा आणि चेंडू आपल्याला 19 चेंडू आणि धावा आपल्याला पाहायला मिळतील. फक्त 14 काढायचे आहेत. आता विकेट्स फार महत्वाचे असतील कारण 4 फलंदाज बाद झालेत. इथून एखादी विकेट मिळाली तर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतील टीम ओमली. बॅकफूट डिफेन्स केला, पंच केला बॉलला, बॉल गेला शॉर्टकट पॉइंट झोन मध्ये. खजा मिळेल. 1 रनसंख्या पुढे जाईल. षटक इथे मात्र संपले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्स आपण सज्ज राहत. जशी मॅच संपेल तसं आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. त्यानंतर आपण कदाचित आपण फ्लड लाईट सुद्धा ऑन करणार आहोत आणि प्रकाश झुतात खेळ करण्याची एक वेगळी मजा असते. अर्थातच गेल्या कित्येक वर्ष आपण पाहत आलोय ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नाईटच्या स्पर्धा, डे अँड नाईटच्या स्पर्धा जेव्हा फ्लड लाईट्स ऑन होतात तेव्हा मात्र एक वेगळाच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर नितीन. 18 चेंडूने धावा काढायचे ते फक्त 13. ड्रोन हवेमध्ये आपल्याला विहंग मार्गाने काही क्षणचित्र कॅप्चर करत असताना पाहायला मिळतोय. टेक्नॉलॉजीचा वापर फिरत असताना ही क्षणचित्र आपण कॅप्चर करतोय. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 धाव अंकित झाली आहे. 17 चेंडू आणि आता धावा काढायच्या आहेत त्या 12. इक्वेशन थोडंसं सोपं वाटते परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे. कोणताही संघ कधीही कमबॅक करू शकतो. एखादी विकेट आली तर मात्र दडपण पुन्हा एकदा जनरेट होईल, दबाव जनरेट होईल आणि दबाव जर का जनरेट झाला तर मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा संधी असणार आहे ती कमबॅक करण्याची. ती कमबॅक करतील का? जिंकायचं स्वप्न दोन्ही टीम्सना पाहिले परंतु कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल याचं उत्तर आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. बसलेत, निबेन केला, वेट ट्रान्सफर केलं, बॉल पर्यंत पोहोचले. रिच पासून दूर होता परंतु अगदी रिच पर्यंत पोहोचले. बॉलला खेचून मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलं. इथे मात्र एकच धाव होती त्या 1 धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं. आता जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. येणारे 16 चेंडू आणि 10 धावा. बिलीव्ह युअर सेल्फ, ट्रस्ट द प्रोसेस, नेव्हर गिव्ह अप, बी फोकस्ड अँड ट्राय हार्ड टू विन. नेव्हर गिव्ह अप, कधी हार मानू नका कारण नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड खेळाडूकडे असणं फार महत्वाचं आहे. ड्राईव्ह करायचं होतं, झोन 1 डॉट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा प्रेशर डेव्हलप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजांनी काय कमबॅक केलंय. ओमली टीमचं आपण कौतुक करूया. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसेंट अटॅक. यावेळेला संधी आहे, एकतर मिळणार, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? हो, चाच पडले क्षेत्ररक्षक आणि आखूमध्ये इशारा करत असताना 2 धावा अंकित झाल्या. अजूनही येणारे चेंडू असलेल्या षटकामधील उर्वरित 2 म्हणजे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 14 चेंडू 8 धावा, 8 धावा 14 चेंडू. चेंडू आणि धावांमध्ये जवळजवळ 6चा फरक आहे. जरी 4-5 चेंडू डॉट गेले तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम ही मात्र मी म्हणेन या टीमचं मात्र पारडं जड आहे. एखादी विकेट आली तर विकेट आल्यानंतर मात्र मॅच मध्ये पुनरागमन करता येईल. काही क्षणामध्येच
खरं तर सूर्य अस्तास जाईल एका बाजूला आणि एका बाजूला चंद्र आणि चंद्रोदय होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि लगेचच फ्लड लाईट्स ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतील. ड्राईव्ह केलं बॉल, पुन्हा एकदा बॉल गेलाय व्ही शेप मध्ये, स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिथे आहेत. अगदी आपण पाहिलं चेंडूवर झडप घातली, बॉलला उचलला, फेकला आणि सहजतेनं अगदी आपण पाहिलं तर एक धाव अंकित होत असताना अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही अभिलाषा आहे फिल्डिंग टीम कडनं, ते जिंकतील. आम्ही कमबॅक करू. ओमली टीम त्यांच्या विरोधात टीम वडाचा कोण संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेही घाई नाही, कुठेही गडबड नाही, अगदी रिलॅक्स माइंडनं 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश आणि अनिकेत खेळ करतोय वैयक्तिक 4 या आकड्यावर, वैयक्तिक 6 या आकड्यावर ऋषिकेश खेळतो, वैयक्तिक 4 या आकड्यावर शेवटचा बॉल. वेट वॉच, टॅप केला बॉल, हवेमध्ये खेळत नाहीये, त्यांना ठाऊक आहे हवेमध्ये बॉल खेळला तर झेल जाण्याची संधी आहे. 1 मिळणार. आता जिंकण्यासाठी मात्र इक्वेशन थोडं सोपं झालंय. फक्त 6 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 6 धावा. संघर्षाच्या मातीत जन्माला आणि संघर्ष करणार नेहमीच आपण पाहिलंय. तुमच्या स्वप्नांची उंची जितकी मोठी तितकेच प्रयत्नही मोठे करावे लागतात. उंच ठिकाणी गर्दी नसते आणि स्पर्धाही नसते आणि म्हणूनच तिथे जायची वाट मात्र थोडी खडतर असते. पण अशा परिस्थितीत मनाला सांगत राहायचं, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. आणि अगदीच कामयाब यशस्वी व्हायचं आहे मग प्रयत्न करावे लागतील. इथे संघर्ष अटल आहे, संघर्ष कोणालाही सुटला नाहीये, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये ड्रोन फिरताना आपल्याला पाहायला मिळते आणि क्षणचित्रे कॅप्चर करताना आमचे ड्रोन ऑपरेटर या खरं तर मी म्हणेन संपूर्ण स्पर्धेमध्ये संकेत यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. पुण्याच्या आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय संध्याकाळचं सत्र भारतीय प्रमाण वेळेनुसार बरोबर 7 वाजायला आलेत. सूर्य एका बाजूला असाच जात असताना आपण जर का पाहायला गेलं तर इथून पुढच्या काही मॅचेस ज्या आज आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करू त्या मात्र नक्कीच फ्लड लाईट्स ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतील. बारा चेंडू आणि 6 धावांची गरज. जिंकण्याची अभिलाषा, जिंकण्याची इच्छा, जिंकण्याची मनीषा, जिंकण्याची व्हील पॉवर अजूनही आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं दमखम आहे. 12-6. ओ फिरून मारलाय, बॉल गेला डीप बॅकवर्ड, डीप फाईन लेग रिजन मध्ये. मिळतील धावा 4, मॅच होईल क्लिअर. आता जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या फक्त 2. इथं जन्माला आलोय आपण, मग पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्याला प्रेरणा देणारं एक नाव समोर ठेवायचं आणि वाटचाल ही सुरू ठेवायची. मग ती वाटचाल आयुष्याची असू द्या किंवा क्रिकेटच्या क्रीडांगणावरील आपल्या क्रिकेट या आवडत्या खेळाचे असू द्या, परंतु ही वाटचाल हा प्रयत्न तुम्हाला सुरू ठेवावाच लागेल. आणि तो प्रयत्न सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट जात असताना आपण पाहताय 5 फलंदाज आता बाद झालेत. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 10. तुकाराम सकपाल संघाचे संघ मालक मात्र आज खुश असतील. तुकाराम सावंत संघाचे कॅप्टन आहेत आणि आज लीडर म्हणून त्यांची भूमिका फार महत्त्वाची राहिली. एक षटक सुद्धा त्यांना फेकलं आणि तिथेच मात्र मी म्हणेन मॅचला टर्न सुद्धा मिळालंय. अगदी विजयी मी म्हणेन विजयाच्या समीप जात असताना आतमध्ये काय घडेल काय बिघडेल, अजून एक विकेट येईल का, तर हो आली आहे. नितीननं पकडलाय झेल. 6वा फलंदाज झालाय बाद. काल जे मॅच मध्ये घडलं IPLच्या त्याची पुनरावृत्ती या मॅच मध्ये होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह. 6 फलंदाज झालेत बाद.
आणि मराठी संगीत ऐकण्याची, तो आनंद घेण्याची एक वेगळी मजा असते. आज आपण तो आनंद घेतोय. मैदानाच्या आतमध्ये संदेश नामक गोलंदाज ऑन अ हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू आणि 2 विकेट संपादित केल्यानंतर तो सांगतोय की करू नका इतक्यातच चर्चा पराभवाची. आमची क्रीडांगणात खरं तर आम्ही अजूनही झुंज देतोय. आम्ही जरूर शुभेच्छा देऊ. घे भरारी पुन्हा नव्याने आम्ही शुभेच्छा देतोय मनाने. ऑन अ हॅट्रिक and a hat-trick complete. वाव वाव वाव. वक्त का इंतजार कीजिए जनाब, बहुत बेहतरीन नजारा दिखाएंगे. आणि काय नजारा दाखवलाय, ओहो. आणि काय मॅच फिरवली आहे आता. फक्त इन मीन 3. अनुज असं म्हणतात की जिंकण्याची तयारी तुम्ही तिथूनच करा जिथून तुम्हाला हरण्याची थोडी भीती असते. थोडी भीती होती जरूर. ओ इथे कॅपशॉट सिलेक्शन आहे का, एक तर मिळाली आहे. थोडी हरण्याची भीती होती परंतु तिथेच विकेट हॅट्रिक साधली आहे. आपण पाहिलं तर सलग 3 फलंदाजांना बाद केला आणि आता मैदानामध्ये जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. मॅच मध्ये मजा आली, चांगली फाईट दिली. अजूनही संधी आहे, एखादी विकेट येईल का, एखाद 2 डॉट बॉल येतील का. बॉलिंग ट्रॅकवर आहे संदेश. मैदानामध्ये हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का, किंबहुना काही शेवटच्या 3-4 चेंडू पर्यंत हा सामना जाईल का. एक नाही 1000 मार्ग सापडतील परंतु तुमच्या डोक्यात फक्त जिंकण्याचाच विषय असला पाहिजे. अर्थातच जिंकण्याची तीव्र इच्छा असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 100% कमिटमेंट न खेळ साकारत असतात. विजय सहज मिळणार नाहीये. आम्ही अजूनही प्रयत्न करतोय आणि प्रयत्न झालाय आणि मॅच इथं फिनिश झाली आहे. षटकार येत असताना आम्ही अभिनंदन करू टीम वडाचा खोंड या टीमचं. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आमचे विकास चौरासिया. And collect your prize and a trophy. 2 षटक, 9 धावा, 3 विकेट्स आणि इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. चांगला अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. सतीश यांना मी इन्व्हाइट करू या आपण. चला आम्ही अमितजी घाडगे आणि संपूर्ण आर्मी यांना आम्ही विनंती करू की आपण मैदानामध्ये प्राचारण करा.
चला आणि मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल सतीश. 2 षटकं, फक्त 9 धावा आणि 3 विकेट्स आणि निर्णायक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. मॅचमध्ये एक्स फॅक्टर बॉलिंग करणारा सतीश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि फ्लड लाईट्स ऑन करण्यासाठी आम्ही जरूर आमचे इलेक्ट्रिशियन ओनर यांना मी विनंती करू की आपण फ्लड लाईट्स ऑन करा. यानंतर आपण प्रकाश झोतात प्राचारण करणार आहोत. एका बाजूला सूर्य अस्तास गेलाय आणि एका बाजूला चंद्रोदय होत असताना खरं तर चंद्राच्या शीतल प्रकाशात चमचमत्या चांदण्याना खरं तर साक्षीला ठेवून आज आपण या स्पर्धेला प्रकाश झोतात रंगवणार आहोत. आणि मी म्हणेन ग्रामीण टेनिस क्रिकेट, रायगडचं क्रिकेट तसं पाहायला गेलं तर डे अँड नाईट अशा फॉर्मॅटमध्ये बरंच आपल्याला पाहायला मिळतं, परंतु रायगडच्या भूमीमध्ये पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनुज पहिल्यांदाच आपण प्रकाश झोतात खरं तर एखाद्या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी 4 दिवस आणि 4 रात्रीमध्ये या संपूर्ण स्पर्धेचं एक मोठं सेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी आपण पाहिलं तर फ्लड लाईट्स ऑन होत असताना आपल्याला संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली एक चांगला प्रकाश झोत आर्टिफिशियल फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी आपण पुण्याच्या या दोन्ही टीम्सना देऊया शुभेच्छा. आणि या मॅचला ऑन करत असताना आम्ही करू मायक्रोफोनवर परिवर्तन आणि करू आम्ही इन्व्हाइट आमचे साथी समालोचक ज्यांनी आम्हाला आज चांगली साथ दिली. नाही तर चला करतो आम्ही कंटिन्यू या मॅचसाठी. अगदी दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. आणि जशी मॅचला मात्र सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आज दिवसभरामध्ये